नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, नवीन वर्षाचा नवीन संकल्प म्हणून आजपासून 100 दिवस 100 बोधकथा वाचनाचा उपक्रम मी हाती घेतलेला आहे. माझं नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. यासाठी मी श्री विलास यशवंत काठे, शिक्षक, लेखक, कवी व मुक्त पत्रकार यांच्या नवी दिशा बोधकथा संग्रहाची निवड केलेली आहे. आजची आपली पहिली कथा आहे प्रेरणा. प्राचीन काळी एका गावात एक माणूस राहत होता. त्याच्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एक तीर्थक्षेत्र होतं. त्या तीर्थक्षेत्राला जाण्याचं त्याने बरेच दिवसांपासून मनात ठरवलेलं होतं. खरं तर गावातला प्रत्येक माणूस रात्री प्रवासाला जाऊन दर्शन घेऊन येत असे. प्रवास रात्री करायचा असल्याने या माणसाच्या मनात मात्र खूप भीती होती. रात्री काळोखात कंदील घेऊन जाणं त्याला योग्य वाटत नसल्यामुळे त्याने अनेक वेळा आपला हा स्वतःचा प्रवास रद्द केला होता. आता मात्र एकदा त्याच्या मनाशी त्याने ठरवले आणि हातात कंदील घेऊन तो प्रवासाला निघाला. जेमतेम 10 पावले अंतर दिसेल इतकाच प्रकाश त्या कंदिलाचा होता. अंधाराला पाहून तो मधूनच घरी परतला. असे 3-4 वेळा झाले. त्याने आता मात्र मनाशी ठाम निश्चय केला. पुन्हा एकदा हातात कंदील घेऊन तो निघाला. परंतु भीती वाटल्याने तो मागे फिरत असतानाच त्या ठिकाणी त्याला एक साधू हातात पंती घेऊन प्रवासाला निघाल्याचे दिसले. पंतीचा प्रकाश जेमतेम 1 पाऊल अंतरावर दिसणारा होता. तेव्हा त्या माणसाने साधूला विचारले, "पंतीच्या प्रकाशात एवढा प्रवास तुम्ही कसा काय करणार?" तेव्हा साधूने शांतपणे उत्तर दिले, "अरे, आपल्याला कुठे एकदम 10 पावले टाकायची आहेत. एका पावलापुरता पंतीचा प्रकाश पुरेसा आहे ना. एवढा मोठा प्रवास पूर्ण करायचा असेल तर एक एक पाऊल टाकणं महत्त्वाचे आहे." हे उत्तर ऐकून त्या माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला व त्या साधूबरोबर तोही प्रवासाला निघाला. कथेचं तात्पर्य, आपले पहिले सकारात्मक पाऊल टाकणे आवश्यक असते आणि त्यामुळेच आपला प्रत्येकाचा पुढचा प्रवास देखील आपोआपच चांगला होतो. धन्यवाद.